नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे सुप्रियाताई. फाळणी ही मोठी घरफोडीच आहे. आता या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मित्र हो, मी सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो, पुन्हा पुन्हा स्पष्ट करतो की माझा हा व्हिडिओ ऐकून पाहून राहुल गांधी, उद्धव ठाकरे, आणखीन कोणी यांच्यात काही सुधारणा होणार आहे अशा भ्रमात मी कधीही नव्हतो आणि नाही. मी हे सर्वसामान्य मतदारासाठी व्हिडिओ करतो, कारण मला याची जाणीव आहे की जरी मोदींना बहुसंख्या मिळून त्यांच्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये येत असलं आणि गेली 10 वर्ष राज्यकारभार करत असलं तरी काँग्रेसच्या मतांमध्ये जशी तुम्हाला घट व्हायला हवी आहे तशी झालेली नाही. लोक अजूनही काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मानतात. त्यामुळे तुमच्या निवडणूक लढवण्याच्या तंत्रामध्ये, युक्त्यांमध्ये, डावपेचांमध्ये थोडीशी गफलत झाली. भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी थोडीशी उदासीनता, शैथिल्य दाखवलं तर इकडचं तिकडे होऊ शकतं, निर्णय बदलू शकतो. तर सर्वसामान्य माणसाला खरं काय आहे ते कळावं म्हणून वस्तुस्थिती निदर्शक अशी माझ्याकडे जी काही माहिती आहे त्यातून जे सांगायचं ते घेऊन मी हा व्हिडिओ बनवत असतो. तर हे सुरुवातीपासून अगदी मला स्पष्टपणे सांगायचं आहे. आता पहा कसं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आपण घेऊ. त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध त्यांची भावजय सुनेत्रा पवार या उभ्या आहेत. आणि सुप्रिया सुळे यांनी असा आरोप केलेला आहे की भाजपने आमचं घर फोडलं आहे. काही मतांसाठी, काही जागांसाठी आमचं चांगलं चाललेलं घर, कुटुंबात आमचं कौटुंबिक सौख्य, दिलजमाई, एकोपा होता, आमचं घर फोडलं आहे. आता मी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की याच्यात भाजपचा काही संबंध नाही वगैरे वगैरे. पण आता घरफोडी हा विषय जर सुप्रियाताई काढणार असतील तर मला त्यांना आठवण करून द्यायची आहे फाळणी ह्या विषयाची. कारण फाळणीवर आपल्याकडे कमीत कमी चर्चा झालेली आहे. जशी इस्लामवर चर्चा करायची नाही असं आपलं ठरलं आहे, त्या सिद्धांताची दुसरी बाजू म्हणजे फाळणीवर चर्चा करायची नाही असा अलिखित आपल्या विचारवंतांमध्ये, राज्यकर्त्यांमध्ये नियम आहे. कारण फाळणीवर तुम्ही चर्चा केलीत की आपोआप काँग्रेसचा भ्रष्टाचार उघड होतो. म्हणून गेल्या 75 वर्षामध्ये जशी करायला पाहिजे साध्यंत अथपासून इथेपर्यंत फाळणीवर आपण चर्चा केली नाही. तेवढाच विषय मी इथे आत्ता मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, फाळणी टाळण्यासाठी त्यावेळचे जे स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते, वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख होते, त्यांच्या पुढे 3 पर्याय होते. अशी चर्चा कोणी करत नाही आहे पर्यायाची वगैरे. परिस्थितीच अशी होती की फाळणी करावी लागली वगैरे असं सांगितलं जातं. तसं नाही आहे. 3 पर्याय तुमच्याकडे होते. एक पर्याय अखंड भारताचा होता आणि हा सोपा पर्याय होता. हा पर्याय काँग्रेसनं का नाकारला याचं त्यांनी उत्तर कधीतरी द्यायला पाहिजे. कारण एकाही हिंदूला फाळणी नको होती. सगळे हिंदू, मग ते काँग्रेसचे असतील, नवा सभेतले असतील, समाजवादी असतील, त्यांना फाळणी नको होती. त्यामुळे अखंड भारताचा पर्याय. आणि अखंड भारताला विरोध मुसलमानांचा होता. मुसलमानांचा विरोध 2 पद्धतीने आपल्याला दूर करता आला असता. एक म्हणजे त्यांचं प्रबोधन आणि दुसरं म्हणजे मग त्यांचं यादवी युद्ध. प्रबोधन कसं करायचं होतं? मुसलमान आणि हिंदू यांच्यामधले जे समान बिंदू आहेत की आपले पूर्वज एक आहेत, तुम्ही रामाला माना, तुम्ही कृष्णाला माना, तुम्ही शिवाजी महाराजांना माना,
ते तुमच्या विरुद्ध नाही आहे, ते मोगल आक्रमकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे तुम्ही शिवाजीला मानल्या आणि शिवाजीच्या काळामध्ये तुम्ही सुखी होतात की नाही. मग शिवाजीला वंदे मातरम म्हटल्यामुळे काय होतं तुमचं नुकसान. या देशाच्या भावविश्वाला वंदे मातरम योग्य आहे. मग एक दुर्गा शब्द आल्यामुळे तुमचा इस्लाम एवढा असहनशील कसा. त्याला दुर्गा शब्द पण सहन होत नाही. अशा पद्धतीची चर्चा आपल्याकडे झाली नाही. त्यांना नको आहे वंदे मातरम, आम्ही नाही म्हणणार वंदे मातरम. प्रत्येक गोष्टीला आपण शरण गेलो आणि यादवी युद्ध, सावरकर यादवी युद्धाला तयार होते. अब्राहम लिंकननी यादवी युद्ध केलं की नाही आणि अमेरिकेची फाळणी टाळली ना. मग अब्राहम लिंकनला सांप्रदायिक, जातीनिष्ठ, धर्मांध असं कोण म्हणत नाही. सावरकर यादवी युद्धाला तयार होते आणि यादवी युद्धामध्ये हिंदू जिंकले असते कारण ते बहुसंख्याक होते. आणि हिंदूंनी 1761 पानपतच्या युद्धात मुसलमानांना चोप दिला होता मराठ्यांनी. त्यामुळे मुसलमान ही काही घाबरण्यासारखी शक्ती नव्हती. जिना हे त्या अर्थानं असे घाबरण्यासारखे नेते नव्हते. मुसलमानांना आपल्याला काबूत ठेवता आलं असतं जर तुम्ही यादवी युद्धाची भाषा जरी केली. आता पहा की ज्यांना अखंड भारत हवा होता त्यांना गांधी एकदाही भेटले नाहीत. गोळवलकर, सावरकर यांना गांधी चुकून सुद्धा भेटले नाहीत. उलट हे देशातले शत्रू आहेत, स्वातंत्र्य लढ्यातले शत्रू आहेत. अशा प्रतिमा गांधींनी उभ्या केल्या आणि जिनांना गांधी 17 वेळा भेटले. त्यामुळे अखंड भारताचा जो पर्याय आहे त्याला स्पर्शसुद्धा गांधी, नेहरू आणि काँग्रेसनं केला नाही. हे लोकांसमोर आलं पाहिजे. दुसरा पर्याय काय होता. संपूर्ण भारताचं संपूर्ण पाकिस्तान करणं, फाळणी टाळण्याचा हा एक पर्याय होता. इस्लाममय भारत करणं आणि मौलाना आझाद यांचा फाळणीला विरोध होता कारण ते म्हणत होते अहो एका तुकड्यांवर काय इस्लामचं राज्य करता. संपूर्ण भारताचं आपण इस्लाम त्याच्या राज्यामध्ये रूपांतर करू शकतो. ही मौलाना आझाद यांची भूमिका होती. त्यांना वळवण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना लागोपाठ 6 वर्ष 47च्या पूर्वीची काँग्रेसचं अध्यक्षपद बहाल केलं. ते हिंदूंच्या वतीनं फाळणीच्या वाटाघाटी व्हायच्या त्यावेळेला ब्रिटिश मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा. तर ब्रिटिश मुस्लिम लीग आणि काँग्रेस, हिंदू महासभा. तर काँग्रेसचा प्रतिनिधी कोण. मौलाना आझाद. मौलाना आझाद काँग्रेसच्या वतीनं बोलणं झालं आणि मुस्लिम लीगचा प्रतिनिधी निघून गेला की ब्रिटिशांना चोरून भेटत असत आणि मुसलमानांची बाजू सांगत असत. त्यामुळे मुसलमानांचे 2 प्रतिनिधी संभाषणात, वाटाघाटीत भाग घेत. एक मुस्लिम लीगचा आणि दुसरं म्हणजे काँग्रेसचे मौलाना आझाद. हे गांधींनी पण मान्य केलेलं आहे की मौलाना आझाद अशा प्रकारे हिंदूंना फसवत होते. त्यांना तुम्ही त्यांची जन्मशताब्दीसाठी त्यांचं पोस्टाचं तिकीट आणि तुम्ही सावरकरांना देशद्रोही मानता. सावरकरांना वाटेल ते आरोप करता कारण ते अखंड भारताचे पुरस्कर्ते होते म्हणून. म्हणजे तुम्हाला अखंड भारताचं अखंड पाकिस्तान करणं हा जो मौलाना आझादांचा प्रयत्न होता तो तुम्ही हाणून पाडत नव्हता. लोकांना सांगितलं नाही तुम्ही. मौलाना आझाद हे असे आहेत हे पहिल्यांदा कोणी फोडलं. बाबाराव सावरकरांनी. गांधींचा फाळणीला आतून पाठिंबा आहे हे बाबाराव सावरकरांनी पहिल्यांदा फोडलं. मौलाना आझाद हे पाकिस्तानवादी आहे ते बाबाराव सावरकरांनी पहिल्यांदा पुस्तक लिहून फोडलेलं आहे. आता तिसरा पर्याय होता तो म्हणजे पाकिस्तान निर्माण करणं. मग तुम्ही धर्माच्या आधार तो तुम्ही निवडलात कारण तो तुम्हाला स्वस्तात वाटला. तुम्ही सौदाच केलात. तुम्हाला शांतता हवी होती, तुम्हाला ऐक्य हवं होतं. मग ते ऐक्य तुम्ही अखंडत्वाला छेद देऊन केलं. कसं केलं. पाकिस्तान त्यांना धर्माच्या आधारावर इस्लामचं राज्य स्थापन करायला तुम्ही संमती दिलीत. मग उरलेला जो होता भाग तो हिंदू राष्ट्र होत होता आपोआप. ते जर इस्लामी राष्ट्र आहे तर हे हिंदू राष्ट्र. त्याला तुम्ही विरोध केला. धनंजयराव गाडगिळांची मागणी आहे की उरलेल्या भारताला तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणा. आणि हिंदू राष्ट्र हे जन्मतः धर्मनिरपेक्षच असतं. हिंदू कधीच धर्मांध होत नाहीत. हा त्यांचा इतिहास आहे.
तरी पण तुम्ही नाही तसं केलं. तुम्ही सांगितलं नाही नाही, या भारतात मुसलमानसुद्धा राहतात, तेव्हा हिंदू राष्ट्र नाही, हे धर्मनिरपेक्ष राज्य होईल. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? या राष्ट्रामध्ये हिंदूंना हवं तसं जगता येणार नाही. हिंदूंसाठी आचारसंहिता आहे. मुसलमानांना मात्र त्यांच्या धर्मानुसार पाहिजे तसं त्यांना 4 बायका करता येतील, त्यांना काही करता येईल. त्यांच्यावर भारताचे नियम त्यांना काय वेगळं 370 त्यांच्यासाठी वेगळा, भारताची घटना वगैरे त्यांच्यावर मर्यादित अर्थानं. त्यामुळे स्वतंत्र भारतात सुद्धा तुम्ही पाकिस्तानच निर्माण केलं होतं वेगळ्या अर्थानं. त्यामुळे तुम्ही 2 पाकिस्तानं निर्माण केलीत तुम्हाला सत्ता हवी होती बनवून. त्यामुळे जे अखंड भारत झाल्यानंतर एक कुटुंब हिंदू मुसलमानांचं आणि ते सुखानं राहिले असते. सावरकरांमध्ये मुसलमानांना पचवण्याची शक्ती आणि सामर्थ्य सावरकरवादात आहे. गांधीवादामध्ये मुसलमानांच्या समस्येला, फुटीरतेच्या समस्येला, फाळणीच्या समस्येला उत्तर नाही, कारण ते लढायला मैदानात उतरायला तयार नाहीत. ते शरण जातात. इस्लामी आतंकवादाला काँग्रेस शरण गेली आणि त्यांनी भारत फोडलेला आहे. हे मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं होतं. पहिली घरफोडी मोठी ही काँग्रेसनं केलं आहे. आता सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हे काही घरफोडीचं प्रकरण नाही आहे, पण सुप्रिया सुळेंना कोणतेही शब्द वापरायची त्या सवय असल्यामुळे मी त्यांच्या हे लक्षात आणून देतो की घरफोडी हा काँग्रेसनं सुरू केलेला राजकारणातला फार मोठा प्रयोग आहे. क्षुल्लक स्वार्थासाठी ते मोठ्या स्वार्थाचा काँग्रेस कसा बळी देतो याचं उदाहरण म्हणजे फाळणी आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.